नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत खूपच टेस्टी, सुगंधी आणि पटकन तयार होणारा आंब्याचा शिरा। उन्हाळ्यात आंब्याचा सीझन असतो आणि अशा वेळी काहीतरी गोड आणि खास खायची इच्छा होते, म्हणून ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। तर त्यासाठी मी काय काय इन्ग्रेडियंट्स घेतले आहेत ते पाहूयात। इकडे मी 1 वाटी आंब्याचा पल्प घेतला आहे, अर्धी वाटी रवा घेतला आहे, अर्धी वाटी साखर, 1 वाटी दूध, काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत आणि 2 ते 3 चमचे तूप घेतले आहे आणि चिमूटभर विलायची पावडर। तर या सिंपल इन्ग्रेडियंट्समध्ये आपण छान टेस्टी आंब्याचा शिरा बघणार आहोत। तर सुरुवात करूया। सर्वात आधी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप गरम करून घेऊयात। त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून ते तळून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये घेतलेला अर्धी वाटी रवा छान मध्यम आचेवरती भाजून घेऊयात। छान असा रवा मध्यम आचेवरती भाजून घ्यायचा। रवा हलका सोनेरी रंगाचा होईपर्यंत आणि त्यातून छान असा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा। सोनेरी कलर होईपर्यंतच भाजून घ्यायचा। ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण यावरच शिऱ्याची चव अवलंबून असते। हे बघा, आता छान असा गोल्डन कलर झालेला आहे आपल्या रव्याचा। रवा छान असा गोल्डन कलर झाला की त्यामध्ये 1 वाटी घेतलेले दूध टाकून घ्यायचे। हे घालताना जपून घालायचे आणि लगेच हलवत राहायचं, जेणेकरून त्यामध्ये गाठी तयार होणार नाही। मिक्स करत राहायचे आणि आता हे मिश्रण घट्ट व्हायला लागेल। दोन मिनिटापर्यंत हे मिक्स करत राहायचं। हे बघा, मिश्रण घट्ट झाले आहे आणि आता यामध्ये आपल्या रेसिपीचा मेन हिरो म्हणजेच आंब्याचा पल्प घालूयात। आंब्याचा पल्प घालून सगळं मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं। हे बघा किती छान दिसतोय। यामुळे शिऱ्याला सुंदर पिवळा रंग येतो आणि गोड आंब्याची चव येते। बघा, छान घट्टसर आणि पिवळा सुंदर असा आपला शिरा दिसतोय। छान असं मिश्रण हे घट्ट झालेलं आहे। आता या स्टेजला यामध्ये आपण घेतलेली अर्धी वाटी साखर टाकून घेऊयात। साखर घातल्यानंतर हे मिश्रण थोडे पातळ होते, पण काही वेळात लगेच घट्ट होते। परत 2 ते 3 मिनिटं मिक्स करत राहायचं। घट्ट होते, सेट होते छान। आणि नंतर विलायची पावडर टाकायची चिमूटभर घेतलेली आपण। हे बघा, छान सेट होत आहे शिरा। आणि आता तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकूयात। परत छान असं मिक्स करून घ्यायचं त्याला। बघ किती छान दिसतोय शिरा आणि छान सुगंध येत आहे। मऊसूत शिरा तयार झाला आहे। बघा, आपला गरमागरम सुगंधी आंब्याचा शिरा तयार झाला आहे। तर हा शिरा खूप छान बनतोय, तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा। हा शिरा तुम्ही नाश्त्याला किंवा कुठल्याही खास प्रसंगी बनवू शकता। बघा, तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय।